नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 308. 3 नोव्हेंबर. सिद्धयोगी चांगदेव. ज्ञानेश्वर 12व्या शतकातले. तेव्हा चांगदेव 1400 वर्षांचे होते. म्हणजे ते इसवी सनापूर्वी 200 वर्ष जन्मलेले. ते देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण, पयोष्णी नदीकाठच्या तापी गावचे राहणारे. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता पाहून त्यांचे वडील ठरवतात की यांची 5व्या वर्षीच मुंज लावायची, आणि तशी लावतात. त्यांच्या गावामध्ये एक नामांकित गुरु असतात. खूप मोठमोठाल्या धनिकांची मुलं तिथं शिकायला येत असतात, म्हणून ते त्या गुरुकडं आपल्या मुलाला ठेवतात. कुशाग्र बुद्धीमुळे वेद, उपनिषद, 14 विद्या, 64 कला, अगदी जारण मारणपासून सगळ्या विद्या ते तिथं शिकतात. व्यवहारात त्याचा पुरेपूर उपयोग करतात. लक्ष्मी घरी पाणी भरत असतेच, त्याच्यात भर पडते, ती दुथडी भरून वाहू लागते. दूर दूरपर्यंत ह्यांचा चांगदेवांचा नावलौकिक जातो. कोणत्याही समस्येला त्यांच्याकडे उत्तर आहे असं कळतं. चांगदेवांना मात्र काहीतरी अपूर्णता जाणवू लागते. ते पुन्हा आपल्या गुरूंकडे जातात आणि मला काहीतरी शिकवा, मला पाहिजे, अजून कमी आहे असं वाटतं आहे सांगतात. ते म्हणतात, अरे माझ्याजवळ जे काही होतं ते मी सगळं तुला शिकवलं आहे. हां, फक्त एक गोष्ट आहे की मला योग साधना येत नाही, तो माझा प्रांत नाही, त्याला तुला दुसऱ्या गुरुकडे जावं लागेल. मग तो आणि ते उत्तम शिकवणारे गुरु माझ्या माहितीतले जे आहेत ते काशीला आहेत, तर तू तिथं जा. मग हे त्यांचं नाव वगैरे घेतात आणि मग काशीला जातात. बरोबर 100-500 लोक घेऊन जातात. ते सिद्धयोगाची चौकशी करतात. मग ते मणकर्णिका घाटावर जवळच्या गुहेत असतात हे कळतं, पण त्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही म्हणून सांगणारी व्यक्ती सांगते. मग ते म्हणतात का, तर म्हणे नाही, आत गुहेत कोणी जाऊच शकत नाही, आणि जो गेला तो कोणी परत आलाच नाही, म्हणजे कोणी गेलाच नाही आहे कोणी आजपर्यंत, पण तो साधू मात्र आतच असतो. मग ते आपले जे बरोबर आणलेले आहेत त्यांना सांगतात की मी 1 महिनाभर जिथं उतरलो आहे तिथं तुमच्या जेवणाखाण्याची सोय केली आहे. महिन्यानंतर मी बाहेर आलो नाही तर तुमचं तुम्ही गावाकडं निघून जा. त्याप्रमाणे सांगितलेलं असतं. ते आत जातात आणि हे आत जे गुरु बसलेले असतात, सभोवताली ते आपल्या अनेक कवचे धारण करून बसलेले असतात. ती सर्व भेदून हे आत गेलेले असतात. ते महान योगी अतिशय अचंबित होतात की तू आत कसा आलात विचारतात. तो म्हणतो अमुक अमुक विद्यांच्या साह्याने. ते सगळ्या कुठल्या कुठल्या विद्या वापरल्या हे तो त्यांना सांगतो. मग ते म्हणतात, पण मला ते सगळं जाऊ दे, मला योग शिकवा, मी तुम्हाला शरण आलो आहे लवकरच. मग ते म्हणतात की ठीक आहे, म्हणजे ह्याचा अंदाज येतो त्यांना सगळा ह्याच्या गतीचा, आणि शिकवतो म्हणतात. त्याप्रमाणे त्याला योग शिकवतात. तर अगदी कमीत कमी वेळात, म्हणजे ह्याने आयुष्य घालवलेलं असतं, ते समाधी साधतात चांगदेव. मग यांना साशंकता येते. ते म्हणतात ह्याला इतक्या विद्या येतात, कदाचित ह्यांनी मोहिनी अस्त्राने मला मोहिनी घातली असेल आणि मला असं भासत असेल की त्याला समाधी लागली. मग तो म्हणतात की तू भुलवलंस मला. चांगदेव म्हणतात परीक्षा घ्या. मग ते तयार होतात आणि खरंच त्याला समाधी लागली आहे त्याची ते उत्तम खात्री करून घेतात. आणि ते म्हणतात नाही, तू उत्तीर्ण झाला आहेस, तुला समाधीच लागली आहे. मग वेगवेगळ्या प्रकारे समाधी साधवून त्याच्याकडनं लावून घेऊन त्याला सिद्धयोगी बनवतात. तो 7 वर्षांनी गुहेच्या बाहेर येतो आणि तोपर्यंत त्याच्याबरोबर आलेले सगळे निघून गेलेले असतात. तिथं काशीतच निवास करतो. संजीवनी मंत्राने अनेकांना जीवनदान देतो. निष्णात ज्योतिषी असल्यामुळे नेमकी मृत्यू वेळ जाणतात आणि तेवढाच काळ समाधीत जातात. असे 1400 वर्ष मृत्यूला चकवतात. समस्त प्राण्यांवर नियंत्रण मिळवतात. वाघावर बसून नागाचा चाबूक घेऊन फिरतात. एकदा जन्मभूमी फिरून जन्मभूमीला जायला पाहिजे म्हणून येतात. तर त्या तापीमध्ये गावामध्ये, तर तिथं त्यांच्या सेवेला तिथले स्थानिक असे 2 बंधू येतात आणि व्यापारी असतात. ते चांगदेवांच्या सेवेला राहतात, पण ते सांगत नाहीत आपण व्यापारी आहे वगैरे. ते सेवेकरी म्हणजे साधू आहेत असंच भासवतात. चांगदेवही त्यांच्याकडनं योग्य सगळी सेवा करून घेत असतात. आणि त्यांचा एक नियम असतो की रोज पार्थिव लिंग बनवायचं
त्याची पूजा करायची व्यवस्थित आणि ते लगेच विसर्जित करायचं. ही सर्व तयारी हळूहळू हे दोघं भाऊ करायला लागतात. त्यांचं लिंग बनवून ठेवायचं, पूजेची तयारी करून ठेवायची आणि मग ते आले की पूजा झाली की ते विसर्जितही करायचं. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. पण एकदा हे लिंग बनवतात ते काही बनत नाही, बनत नसतं. मग ते पूजेत एक त्यांची मोठी वाटी असते, त्या वाटीला पालथं घालतात आणि त्याच्यावर लिंग बनवतात. मग लिंग होतं, पूजा होते. जेवताना गुरु ती वाटी मागतात. मग ते हे गडबडतात कारण लिंग विसर्जित करायचे त्यांच्याकडनं त्या दिवशी राहिलेलं असतं. मग ते परत येतात आणि वाटी निघत नाही. पटकन वाटी काढायला जातात तर वाटी निघतच नाही. पुन्हा पुन्हा बघतात तर ती पिंड तशीच असते आणि वाटी निघत नाही. मग चांगदेवाला ते येऊन सांगतात की वाटी निघत नाही आहे, वाटी ठेवलेली. ते म्हणतात अशी कुठं ठेवली आहेत तुम्ही, निघत नाही म्हणजे बघायला येतात तर शिवलिंगातच ठेवलेली असते. तेही आश्चर्यचकित होतात आणि मग ते म्हणतात ठीक आहे. ते बघतात आणि म्हणजे त्यांना एक जाणवतं की शिव आपल्यावर प्रसन्न आहेत. मग ते म्हणतात की आता मी इथंच कायमचं वास्तव्य करणार. मग ह्या दोघांकडे वळतात आणि म्हणतात तुम्ही खरा खरा काय प्रकार आहे सांगा. ते भीत सांगतात आम्ही साधू नाही आहे, आम्ही गृहस्थाश्रमी आहोत, व्यापारी आहोत. पूर्वीच्या काळी कर्जाऊ रक्कम घेऊन व्यापार केला तर आणि व्यापार करायचा, उद्योग करायचा आणि ते फेडायचं तर त्याला चाटे व्यावसायिक असा शब्द होता. तर ते म्हणतात आम्ही चाटे व्यावसायिक आहोत, आम्ही नुकसानीत गेल्याने फायद्यासाठीच तुमची सेवा केली. चांगदेव म्हणतात बस एवढंच, चला तुमचा उद्योग दाखवा. मग जिथं उद्योग असतात तिथं जाऊन बसतात. हे थोडा वेळ बसतात. त्यासरशी त्यांचा उद्योगाला इतकी म्हणजे दुकानातला सगळा माल संपतो. आधी त्यांच्या घरचे तुम्ही कसे आलात, कुठून आलात इतकं विचारत असतात, पण त्यांना त्यांच्याशी बोलायला वेळ नसतो. ते म्हणतात थांबा जरा. आणि मग चांगदेव म्हणतात की किती फायदा झाला. मग ते म्हणतात खूप. मग त्यांनी परत फिरून मागं पाहिलंच नाही. त्यांचा फायद्यातच धंदा राहिला. त्या दोन भावांनीच ते जिथं शिवलिंग झालं आहे त्याला वटेश्वर नाव दिलं. त्या वाटेश्वर म्हटलं पण पुढं त्याचं वटेश्वर होतं, वाटीपासून झालं म्हणून. आणि ह्या दोन भावांनी तिथं छान मंदिर बांधून दिलं आणि तिथंच चांगदेव राहू लागले. आणि एकदा चांगदेवांच्या कानावर ज्ञानेश्वरांची कीर्ती येते की रेड्यामुखी वेद बोलवले. मग ते विचार करतात की केवढी तादात्म्यता, त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आपण सर्व पशूंना कह्यात घेऊ शकतो, त्यांच्यावर नियंत्रण आणू शकतो, पण हे आपल्याला कधी जमलं नाही. हा विचार त्यांच्या मनात येतो आणि त्यांच्या भेटीची तळमळ लागते आणि पत्र ते त्यांना देतात. धन्य ज्ञानपिपासा आणि धन्य स्वाध्याय. नमस्कार.